मित्रांनो, फक्त ही 6च वाक्य करा, बाकी सगळं तुम्ही विसरून जा. बघा, इंग्रजी बोलता येण्यासाठी तुम्हाला काही वाक्यांचे तुम्हाला अर्थ हे प्रॉपरली तुम्हाला माहिती असणं गरजेचे आहे. जसे की बघा, इट इज सेड दॅट. आता याचा अर्थ काय होईल? असं म्हणलं जातं की, किंवा असं म्हणतात की. बरोबर. बघा, असं म्हणतात की. बघा, आपण पुढे वाक्यरचना, स्त्रिया पुरुषांपेक्षा जास्त सहनशील असतात. म्हणजे इट इज सेड दॅट वुमेन आर मोर टॉलरंट दॅन मेन. म्हणजेच काय? बघा, तुम्हाला काय करायचंय, ह्या वाक्यांचा तुम्हाला सराव करायचा आहे. इट इज सेड दॅट म्हणजे असं म्हणलं जातं की स्त्रिया पुरुषांपेक्षा जास्त सहनशील असतात. बघा पुढचं, इट कांट बी सेड म्हणजे असं म्हणलं जाऊ शकत नाही. काय? किंवा असं सांगता येणार नाही. दोन अर्थ होतात. असं म्हणलं जाऊ शकत नाही किंवा असं सांगता येणार नाही. म्हणजेच पुढं वाक्य घ्या, हाऊ लॉंग द स्ट्राईक विल कंटिन्यू. बघा, आता इराण आणि अमेरिकेचं युद्ध चालू आहे. आता हे किती दिवस चालेल हे आपण सांगता येत नाही किंवा चालू शकतं. म्हणजे बघा, इट कांट बी सेड हाऊ लॉंग द वॉर विल कंटिन्यू. आलं लक्षात? म्हणजे हे वाक्य आता इथं सुटेबल आहे. हे वाक्य तुम्ही बोलू शकता. नंतर इट इज कन्सिडर. कन्सिडरचा अर्थ काय? की समजणे. लक्षात घ्या, समजणे. आता त्याच्या वाक्यात बघा, इट इज कन्सिडर म्हणजे जेवताना आवाज करणे वाईट शिष्टाचार समजले जाते. म्हणजे इट इज कन्सिडर्ड म्हणजे असं समजलं जातं bad manners to make noise while eating. म्हणजे जेवताना आवाज करणं हे शिष्टाचार समजलं जात नाही. त्याच्यानंतर बघा, इट वॉज फाउंड. इथं फाइंडचा अर्थ काय? दोन अर्थ, एक शोधणे आणि एक सापडणे. आता इथं काय अर्थ होईल? सापडणे. इट वॉज फाउंड लेटर. बघा, इथं लेटरचा अर्थ आहे नंतर दॅट. इट वॉज फाउंड लेटर दॅट हिज डेथ वॉज नॉट सुसाईड. म्हणजेच त्याचा मृत्यू आत्महत्या नव्हती हे नंतर कळालं किंवा नंतर निदर्शनास आलं. आलं लक्षात? त्याच्यानंतर इट इज होप दॅट. अशी आशा आहे की. बघा, अशी आशा आहे की तो लवकरच बरा होईल. म्हणजे ही विल गेट बेटर सून. म्हणजे अशी आशा आहे की तो लवकरच बरा होईल. बघ, त्याच्यानंतर काय? इट इज फिअर्ड दॅट म्हणजे अशी भीती आहे की किंवा अशी भीती वाटते की स्फोटात 500 पेक्षा जास्त लोक ठार झाले आहेत. म्हणजेच ह्याच्या पुढं 500 people have been killed in the blast. म्हणजेच स्फोटामध्ये 500 लोक मेले आहेत अशी भीती वाटते. बघा, तुम्हाला अभ्यास काय करायचा आहे? ह्या 6 वाक्यांचा. म्हणजे इट इज सेड दॅट, इट कांट बी सेड दॅट, इट कांट बी सेड, इट इज कन्सिडर्ड, इट वॉज फाउंड, नंतर इट इज होप दॅट, इट इज फिअर दॅट. ही 6 वाक्य व्यवस्थित करा म्हणजे तुम्हाला जोड वाक्य बनवता येतील 100% गॅरंटी. काय डाऊट असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा.